आपण किती ठरवलं तरी दैवात जे असेल ते होणार हेच खरं. तिसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे सकाळी लवकर आलो, वर्गात बसलो सुद्धा. त्यावेळी 11वी कॉमर्सची तुकडी पडलेली नव्हती. 2 दिवसांनी पाडणार होती. त्यामुळे प्रत्येकाला रोल नंबर द्यायचं ठरलं. एकाच वर्गात त्या काळी 80-85 मुलं, 60-70 मुली होत्या. आता नावाप्रमाणे रोल नंबर द्यायचे होते. सगळं व्यवस्थित चाललं होतं. पण रोल नंबर द्यायला नाव घेतल्यावर उठून उभं राहून "येस सर" म्हणायचं म्हणजे त्याला रोल नंबर कळला, असं समजून पुढच्याला रोल नंबर सांगायचा, अशी पद्धत. सध्या सर्व विद्यार्थी एकाच वर्गात बसवून रोल नंबर द्यायचं काम चाललेलं. क्लास टीचर शेख सर होते. अकाउंटन्सी शिकवायचे. मूळ सातारकडचे होते. आवाजात जरब होती. प्रत्येकाचा नंबर देत देत माझं नाव घेतलं. मी पाठीमागच्या कोपऱ्यात बसलेलो. 4-4.25 फुटाची उंची माझी. फुगरं गाल, केसाचं टोपलं, हातापायावर ओरखडे उठलेले, अशा अवतारात मी. कारण त्या काळात चांगलं राहायचं जमायचंच नाही ना. कारण सकाळी लवकर उठायचो, नदीला गंधाला जायचो, तिकडंच नदीला आंघोळ करायचो. त्वचा कोरडी पाडायची. नदीच्या पाण्यामुळं खाज सुटायची. एकच शर्ट चड्डी, त्यामुळं कपड्यात उवा व्हायच्या. त्यामुळं माकडागत कुठं बी खाजवलेलं, त्यामुळं वरखाडे उठायचे. केसाची ठेवण नीट नाही. बाप कधी येळेवर कटिंग करायचा नाही. पायात चपला नसल्यामुळं पाय कुठं चिखलात भरलेले, त्यामुळं पायाला चिखल लागलेला. सगळा विदूषकी अवतार. हातापायाला तेलाचा हात चोळावा तर घरात कुठलं तेल, अहो तेल बघायला मिळत नाही, असा सगळा आमचा सावळा गोंधळ. त्यात माझं नाव पुकारताच मी उठून उभा राहिलो, "यस सर" म्हणालो. पण सरांना तो अपमान वाटला. "सर स्टँड अप" असं जोरात ओरडले. मी उभाच होतो, पण उंची कमी ना. डेस्क मोठा होता. त्यामुळं माझं फक्त तोंडच दिसत होतं. सरांना वाटलं मी सरांची चेष्टा करतोय. अहो 2 वेळा रागानं स्टँड अप म्हणले. आता सगळ्या वर्गाच्या नजरा माझ्यावर रोखल्या गेल्या. लय घाबरलो. अहो सर स्वतः माझ्या डेस्कजवळ आले. मला बाहेर यायला सांगितलं आणि परत स्टेजवर गेले. आता माझ्याजवळ इलाज नव्हता. मी गेलो स्टेजवर. माझा तो अवतार बघितला आणि अजाणतेपणी सर बोलून गेले, "अरे हायस्कूलचा मुलगा इकडे कसा आला?" अख्खा वर्ग तुम्हाला सांगतो खो खो हसायला लागला. काय काय तर पोट धरून हसायला लागले. माझे डोळेच पाण्यानं भरले हो. असं वाटलं असंच पळत जावं आणि बाल्कनीतनं स्वतःला खाली झोकून द्यावं. कसलं हे लाजिरवाणं जिणं. काय अर्थ आहे आपल्या जगण्याला? घरात तसं आणि इथं कोणी मित्रजवळ करत नव्हते. कारण आम्ही असे हो बेकार. ना कोणाला चहा-पाणी ना नाश्ता देणार कधी. साधारण कांदा तोंडावर कुत्री मुतल्यागत. आणि शाळेत हे असं. कुठंच जीवाला सुख नाही. पण मी अशा अवस्थेत असताना सरांना स्वतःची चूक समजली. पण झालेली चूक सुधारणं शक्य नव्हतं. आता हाही त्याच्यावर पोतेरा फिरवायचा या विचाराने त्यांनी मुलांवर खवळायला चालू केलं. जे सर सुरुवातीला मला खवळून बोलले, त्याच सरांनी परत माझ्यावर दया दाखवायला सुरुवात केली. सगळ्या वर्गाला उद्देशून त्यांनी भाषण केलं. म्हणले, "मला या विद्यार्थ्याचा हेवा वाटतो. अशा परिस्थितीत हा शाळा शिकला. त्याच्या राहणीमानावर जाऊ नका. आज ना उद्या त्याचं राहणीमान बदलेल. आज त्याच्यावर वाईट वेळ आली आहे. त्यातही हार न मानता त्याने इथपर्यंत शिक्षण घेतलंय आणि पुढच्या शिक्षणासाठी तो प्रयत्न करतोय. त्याच्या प्रयत्नांना आपण साथ दिली पाहिजे. त्यामुळे आजपासून कुणीही त्याची चेष्टा मस्करी टिंगल मस्तावाळी केलेली मला आवडणार नाही. जे झालं ते अनावधानानं झालं. त्याबद्दल मी शिक्षक असून सुद्धा त्याची जाहीर माफी मागतो." सरांनंतर सगळ्या वर्गाने माफी मागितली हो, पण मनात खड्डा पाडला तो कायमचा ना. ही गोष्ट नंतर प्राचार्यांना कळली. मला वाटतं मोहननीच सांगितलं असणार. मला त्यांनी प्राचार्य रूममध्ये बोलवलं आणि शेख सरांनी परत एकदा माझी माफी मागितली आणि 6 वह्यांचा सेट आणि 2 पेन मला भेट दिले. जोपर्यंत ते सर होते तोपर्यंत त्यांचं माझ्यावर चांगलं लक्ष होतं. पण 6-7 महिन्यात त्यांची झाली बदली. दुसऱ्या शिक्षकांना त्यांनी चार्ज दिला. पण अशा तऱ्हेनं माझं शिक्षण चालू होतं. पहिले 5-7 महिने कोणी मित्र नव्हते, पण हळूहळू माझ्यासारखे काही जण दुर्लक्षित मला येऊन मिळाले. त्यातली 4-2 नावं आठवतात.
संत पेठेतला शशिकांत छत्रे, स्टेशन रोडचा कांतीलाल थोरात, खंडाळी पापरीचा एक रामकृष्ण हरी मधुकर कुलकर्णी, असा थोडा थोडा मित्रवर्ग वाढायला लागला. 11वी पास झालो, 12वीत आलो. 12वीचे 4-5 महिने असेच हापछड्डीवर काढले. लय लाज वाटायची हो. शाळा सोडायची तीव्र इच्छा व्हायची, जिणं नकोसं वाटायचं. लोकांचं काय आहे, लोक फक्त सल्ला देतात, मदतीला कोणी येत नाही. आपल्याजवळ असलं तर जगाकडं असतं या विचारानं मला कोणीसुद्धा मदत करत नव्हतं. भाऊ एवढा शिकलेला, पण त्याच्यासुद्धा ध्यानात ही गोष्ट कशी आली नाही काय माहिती. तो सुद्धा फक्त वरवरनं बोलायचा, समजूत घालायचा आणि तसंच शाळा शिक असा मला सल्ला द्यायचा. निम्मी 12वी झाल्यावर भावाने एक जुनी पॅन्ट दिली. शीटवर 2 ठिकाणी फाटलेली होती, तरी तिला ठिगळ लावून लांबी रुंदी कमी जास्त करून वापरायला लागलो. कशी का असेना, फुलपॅन्ट तर मिळाली याचं समाधान वाटलं. ती पण 4-5 महिने कशी तरी चालली, नंतर तिच्या चिंध्या चिंध्या झाल्या. ऐन 12वीच्या परीक्षेच्या काळात पॅन्ट नाही. काय करावं कळना, आईजवळ रडायला आलं. आईला काय वाटलं काय माहिती, आई उठली आणि बामणाच्या माईकडं म्हणजे आमच्या घरमालकिनीकडं गेली आणि तिला माझी अडचण सांगितली. माई म्हणल्या, यांची एक जुनी खाकी पॅन्ट आहे, ने जा. कमी जास्त कर, बसती का बघ. अहो उद्या पहिला पेपर आणि आज रात्री मला पॅन्ट मिळाली. आमचे घरमालक लक्ष्मण गुर्जर, त्यांना मामा म्हणायचो, PWDमध्ये ड्रायव्हर म्हणून कामाला. त्यांना दरवर्षी खाकी पॅन्ट शर्ट मिळायचा. त्यांचं वय 50च्या जवळपास. उंचीला माझ्यासारखे बुटके, पण लय ढेरी त्यांना. त्यामुळे पॅन्ट मला कमरत कुठं बसती. मग सोलापूर रोडला एक जुने कपडे शिवणारा टेलर होता, त्याला गायावाया केली, कमरत नीट करायला सांगितली. त्यांनी सांगितले 3 रुपये. एका कोळ्याच्या मुलाच्या वळखीवर उधारीत करून घेतली. त्याला पण माझी अडचण कळली. तो मला म्हणला, जा बिंदास, पेपर झाल्यावर 8-10 दिवसांनी दे. अशा तऱ्हेने तयारी झाली. रात्रभर अभ्यास केला. दुसऱ्या दिवसापासून पेपर चालू झाले. मन लावून जिद्दीने पेपर सोडवले. सगळे पेपर चांगले झाले. मला पासची खात्री होती. बिंदासपणे पुढच्या कामाला लागलो. शाळेला सुट्टी लागली. सुभाला दुसऱ्या मुलीनं जन्म दिला. 2-2 मुली कशा न्यायच्या? त्यात आईला सविताचा लाळा लागलेला, म्हणून सविता वर्षाची असतानापासून जी पंढरपुरात आमच्याकडं राहिली, ती तिचं लग्न लागेपर्यंत ती आमच्याकडंच होती. सुभाच्या दुसऱ्या मुलीचं नाव कविता ठेवलं, पण लाडानं पपी म्हणत होती. पपीला घेऊन सुभा कनेरीला गेली, सविता हितच राहिली. मी इतर कामात गुंगलो. कधी नदीला, कधी सुतारकाम, कधी रानात. अशा तऱ्हेने 2 महिने कधी गेले कळलं नाही. 12वीच्या निकालाच्या दिवशी चांगलं नटून थटून गेलो कॉलेजवर. मला खात्री होती पास होणार. पण कुठं माशी शिंकली माहीत नाही, मी नापास झालो. अहो हादरलो ना मी. परत परत निरखून निकाल बघितला, पण नापासच झालो होतो. कुठला नंबर यायला. 1 मिनिटात चेहऱ्यावरचे भाव बदलले, मनावर टेन्शन आलं, काय करावं कळना. अहो माझा पेपर बघून लिहिलेला माझ्या मागचा विद्यार्थी पास होतोय आणि जो शाळेत यायच्या लायकीचा नाही तो पास झाला म्हणून उड्या मारतोय. आणि मी रात्रंदिवस अभ्यास करून नापास झालोच कसा, हे कोडं काय सुटना. ऑफिसात गेलो, मार्कलिस्ट घेतलं, बघितलं मार्क. सगळ्या विषयात बरे मार्क पडलेले. इंग्रजी, सहकार, अर्थशास्त्र, मराठी, हिंदी सगळे विषय पास. आणि जो विषय माझ्या आवडीचा अकाउंटन्सी विषय, त्या विषयात फक्त टेबल आखलं तरी 30 मार्क पडतात. आणि मी बॅलन्स शीट, इन्कम, एक्सपेंडिचर सगळं टॅली केलं होतं. त्या विषयात मला कमीत कमी 60च्या पुढं मार्क पडायला पाहिजे. त्या विषयात फक्त 2 मार्क पडले होते. येड लागायची पाळी आले ना. अकाउंटन्सीच्या राज शेख सरांना भेटलो. म्हणले, भोग आपल्या कर्माची फळं. मला चिडवताना कसं वाटत होतं. मग माझ्या लक्षात आलं, एकदा माझ्या आडून दुसऱ्या विद्यार्थ्यांनी त्या सरांना ए बागळ्या असं चिडवलं होतं, कारण त्या सराची मान बागळ्यासारखी लंबुळकी होती. त्यावेळी आम्ही सगळे हसलो होतो. तो राग त्यांनी माझ्यावर काढला. माझं वर्ष वाया घालवलं. मला 2 दिवस तहानभूक लागली नाही. रानात जाऊन बसलो. 12वी नापास झालो. लय फील झालं. घरच्यांना काय त्याचं देणं घेणं. आईला मात्र वाईट वाटलं. ते तिच्या वागणुकीतनं कळलं. त्या काळात फक्त तिने सावरलं. लय गिन्यान शिकवायची. होती आडाने, पण सुशिक्षिताच्या थोबाडीत मारावं असलं ज्ञान.
ती म्हणायची, "अरे भरता, सगळंच मनासारखं मिळालं तर देवात आणि आपल्यात फरक काय? नुसतं यशच मिळत गेलं तर यशाचं महत्त्व नाही कळत बाळा. अरे रावण होता म्हणून रामाला किंमत होती. पहिलीपासनं आतापर्यंत फासच होत गेला ना. कधी नाही फास झाला म्हणून एवढं वाईट वाटून घेऊ नये. अरे बाबा, तुला नापास करण्यामागं देवाचं काहीतरी धोरण असन. हे बघ बाबा, तो देव काही वाईट नाही. आपली विचार करायची रीत चुकीची आहे. तू नापास झाला त्याला काहीतरी कारण असन. तू चांगला अभ्यास घालतास. मला माहिती आहे की, तरी पण तू झाला नापास. झाल्या गोष्टीचा जास्त विचार करत बसण्यापरीस पुढं काय करायचं याचा विचार कर. अरे भारता, एवढ्या बारीक-सारीक घटनेनं असा हातपाय गाळून बसल्यावर कसं होणार रं? अरे बाबा, पुढं अजून लय वाईट-वाईट प्रसंगाला तुला तोंड द्यायचंय. प्रत्येक वाईट घटनेच्या वेळेला तुला माझा चेहरा दिसला पाहिजे. बाबा, आपल्या परीस वाईट अवस्थेत दिवस काढणारी माणसं या जगात लय आहेत. आपल्याला देवानं हातपाय चांगलं खणखणीत दिल्यात, त्याचा वापर कर. चांगल्या कामात मन लाव. अजून जोरात अभ्यास कर. तू चांगल्या मार्कानं पास होशील, माझा आशीर्वाद आहे. आणि हा माझा आशीर्वाद तू जिवंत असेपर्यंत तुझ्या पाठीशी असेल. एवढ्या तेवढ्या गोष्टीला घाबरायचं नाही. अपयश ही यशाची पहिली पायरी असती. त्यामुळं अपयशानं खचून जायचं नाही, उलट अजून नेटाने कामाला लागायचं. जगाचं काय आहे? जग हसायलाच बसलंय. आपलं मन आपण स्वच्छ ठेवायचं. झालं गेलं विसरून जा. परत परीक्षेला बस. वर्ष वाया गेलं, रडत बसायचं नाही. मिळालेल्या वेळेचा सदुपयोग कर. होता होईन तेवढा वेळ स्वतःला कामात गुंतव. काय सांगावं? या वेळेत तुझ्या हातून काही चांगल्या गोष्टी घडायच्या असतील. कधी-कधी अशा मोकळ्या वेळेतून माणूस जीवनगाणं शिकतो. म्हणून म्हणतीये, जो होतंय ते चांगल्यासाठी होतंय आणि तू स्वतःला एकटं समजू नको. चांगल्या घरचा मुलगा आहे तू. गरिबीमुळं अशी येळ आली. अरे बाबा, उकिरड्याचा पांग फिटतो. आपण तर चालती बोलती माणसं आहे. का म्हणून वाईट विचार करायचा? चांगला विचार मनात धर का चांगलंच होतं. हे येड डोक्यातनं काढून टाक. आम्ही आयुष्यात काय करू शकलो नाही, तुम्ही करून दाखवा. तुमच्यात हुमर आहे, फक्त करायची तयारी पाहिजे. लाथ मारेल तिथं पाणी काढेन असा विचार कायम मनात धर. काय कमी पडणार नाही तुला. तू आज पैशानं कमी असशील, पण मग तू बुद्धीचा वापर कर. बुद्धीचा वापर कर. अरे लक्ष्मी तुझ्या पायाशी लोळण घेईन. हा माझा सुवासिनीचा तिन्ही सांजेचा सबूत आहे तुला. आई असं बराच वेळ काय बाई सांगत होती. माझ्या डोक्यात प्रकाश पडला. म्हणला अडाणी असून निघतं सांगती, आपण एवढं शिकून समद मुसळक्यारात. इथून पुढं हारायचं नाही. किती बी अडचणी येवो, चालत राहायचं. कारण जो थांबला तो संपला. आज आपल्याजवळ काय नाही असं आपल्याला वाटतंय, पण आईनं ओळखलंय का आपल्याकडं बुद्धी आहे. त्या बुद्धीचा वापर करू. नापास झालो. दादांना वाटलं आता कशाचा शिकतोय, पण मी कच्च्या गुरूचा शियाला नव्हतो ना. 2-4 दिवस शांत राहिलो. सुतारकाम केलं. 8 दिवसाचा ₹13.5 पगार घेतला. आईजवळ ₹10 दिले. आईजवळ माझी तळमळ सांगितली आणि बोलता बोलता आईनं आमच्या शेजारी यशोदा मावशीजवळ बोलली. त्यांनी त्यांचा मुलगा ज्ञानू, जो स्टेशनजवळ एस-टी स्टँडपाशी बजरंग शेटेचं कटिंगचं दुकान आहे ना, दत्त लॉज खाली, त्या नटराज हेअर ड्रेसर्समध्ये काम करत होता. चांगला पैसा कमवत होता. त्याला सांगितलं तेव्हा त्यांनी मला भेटायला सांगितलं. मग मी शनिवारी त्याच्या सुट्टीच्या दिवशी त्याच्याकडे गेलो. त्यांनी सल्ला दिला, "काय बी कर, न्हाव्याचं काम शिक, त्याच्याशिवाय काय खरं नाही." आमच्या दादाला मी काम शिकलेलं आवडायचं नाही. कामाचं नाव काढलं का अंगावर धावून यायचा. आता ही गोष्ट मी ज्ञानूला सांगितली. तो म्हणला, "दादाला न सांगता काम शिक. दादा काय तुझ्यावर लक्ष ठेवून बसणार आहे का?" मी म्हणलं, "घरी जातो, आईचा सल्ला घेतो, तवर तू पण घरी येशील, कारण दुपारनंतर आज तुला सुट्टी असती." तो बरं म्हणला. आलो घरी. आईजवळ बसलो, विचारलं. आई खुश झाली. म्हणली, "बाबा, आपली कला आहे ती आपल्या हातात असली पाहिजे. त्यांना तू काय आत्ता विचारू नको, ते मोडतच घालतील. जेव्हा कळेल तेव्हाचं तेव्हा बघू. मी सांगेल त्यांना समजून." आईच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला आणि बरं वाटलं. दुपारून ज्ञानू देवकर घरी आला त्यावेळी मी बाहेर चिचखाली बसलो होतो. 4 वाजता घरी आलो तेव्हा जेवण करून एक झोप काढून झालती. मी मग तयारी दाखवली. म्हणलं, "अशा पद्धतीनं मला कोणत्या दुकानात काम मिळायचं?" तो म्हणला, "आमच्या मालकाचं एक दुकान विळण्या गल्लीत आहे. ते ज्योतिराम सुरवशे याला चालवायला दिलंय. त्याच्याकडे जाऊ, बघू त्यो काय म्हणतोय."
मग 5 वाजता आम्ही दोघं ज्योतिरामकडे गेलो. तो दुकानात होता. शनिवारमुळं काम नव्हतं. निवांत एकटा बसलेला होता. आम्ही गेलो, इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. मग आलो मूळ विषयावर. ज्ञानूने माझ्याबद्दलची सगळी माहिती सांगितली. असं न असं, माने बळीरामाचा मुलगा, आमच्या शेजारी राहतो, शाळा शिकतो, याला काम शिकायचंय. पण शाळा शिकत शिकत तुमच्याकडे घेतान का याला? ज्योतिराम म्हणला, दुकानात 2च खुर्च्या आहेत. मी आणि माझा भाऊ भारत काम करतो. याला कामाला घेतो, पण काम शिकत असताना याला पैसे काय देऊ शकणार नाही. वर्षभरानं ठरविल किती द्यायचं. ज्ञानू म्हणला, पैशाचं जाऊ द्या हो, याला लवकरात लवकर काम शिकवा. बाकीचा काय विचार नको करायला. मला बी काम शिकायची लय इच्छा झालती. कारण आता नदीला गंधाला जाऊ वाटत नव्हतं. त्यात चोर समजून 2-3 वेळा पोलिसांनी पण धरलं होतं. त्यात नदीला आजकाल चोऱ्यांचं प्रमाण वाढलं होतं. गंध लावणाऱ्यांची संख्या भरमसाठ वाढली होती. कुणी किती बी पैशाला गंध लावायचं. त्यामुळं पहिल्यासारखं पैसेच मिळायचं नाही. मानहानी स्वीकारायला लागायची. त्यात आमचा अवतार बेकारेवाने. अंगावर धड कपडे नाही, पोटात अन्न नाही, त्यामुळं लोक हाकलून द्यायची. गंध लावणं दूर. आणि पहाटे उठायचा कंटाळा तर लय यायचा हो. या सगळ्याला कंटाळून गेलो होतो. त्यामुळे मी काम शिकायची तयारी दावली. सगळं ठरल्यावर दुसऱ्या दिवशी रविवार, उद्यापासनं ये कामाला असं सांगितलं. मला बरं वाटलं. त्या अगोदरची एक घटना अशी का मी नापास झाल्यावर गल्लीत पाहुणे रावळे भेटले. ते त्याच विषयावर बोलायचे. कसं काय नापास झाला, घातलं का बापाला गाळात, शिकायचं म्हणजे काय आपली कामं नाही, कामधंदा करावा, बापाला मदत करावी, उगा आपलं वही पुस्तक घेऊन फिरतंय, अंगाला धड कापडा नाही, पोटाला पोटभर नाही, आणि कशाची शाळा आणि कसलं काय रे, आता तरी शहाणा बन, नाही त्याच्या नादी लागला ना आयुष्याचं वाटोळं करून घेतोय. अहो अशी एक ना एक अनेक फुकटचे सल्ले न मागता मिळायचे. जीव वैतागायचा ना त्यामुळं. या सगळ्याला कंटाळून आईला सांगून मी एकटाच रानात राहायचा. घरच्यांना पण वाटलं, बरं आपली पाखरं राखल, शेताची राखण करल. म्हणून घरच्यांनी रानात एक झोपडं बांधलं उगं नावाला. तसा दिवसभर रानात इकडं तिकडं भटकायचो. इस्माईल्याबरोबर फिरायचो. त्याची काय कामं करायचो. रात्री त्यांच्याच वस्तीवर झोपायला. राजू काका ताठे पण असायचे. हसत खेळत दिवस जायचे. शाळा, शिक्षण आठवायचं पण नाही. दिवसभर चिचा पाडायचो, वाळकं शेंदाडं शोधून खायचो, मावळाचं मध खायचो, हिरीत पोवायचो. सकाळ संध्याकाळ रानातली कामं करायचो. रोज सकाळी 10-11 वाजता आई यायची. चांगल्या 5-6 भाकरी, गायछाप तंबाखू पुडी, चुना पुडी, कधीमधी काहीतरी चमचमीत खायला, भेळ, शेंगदाणे आणायची. रानात दिवसभर गुरासारखं कष्ट करायचो. त्या काळात 6.5 एकर शेताची राखण, काढणी, बांधणी, डोक्यावर वाहून गोळा करणं, स्त्री मजुरांच्या मदतीनं मोडणी करून घेणं, मशीनच्या साह्यानं ज्वारी करून घेणं, नंतर कडब्याची ढेपण रचणं, अशी सगळी कामं एकट्याने थोडीफार आईची मदत घेऊन केली. कामामुळं झालं काय, लय जेवायचो. त्या 6-7 महिन्यात आश्चर्यकारक रीतीने 1.25 फूट उंची वाढली. गाल पण बसले. त्यामुळे दिसण्यात फरक पडला. राहण्यात वागण्यात प्रौढत्व आलं, समजूतदारपणा आला. बाळबोतपणा संपला आणि प्रौढ झालो. उंची वाढल्यामुळं आणि बारीक बारीक दाढी मिशीची लव दिसायला लागल्यामुळं माझ्याकडं बघायचा इतरांच्यात फरक पडला. त्यांची वागणूक बदलली. आता तर न्हाव्याचं काम शिकायला जायचं म्हणून थोडं स्वच्छ राहणे, केस व्यवस्थित कापून ठेवण बदलून टाकली, साधी का होईना चप्पल घेतली. अशा रीतीने माझ्यात हळूहळू बदल व्हायला लागले. पहिला मी रोगड दिसायचो. आता जरा तरतरीत हुशार दिसायला लागलो. त्या दुकानात कामाला जायचो. तिथं ज्योतिराम सुरवसे, भारत सुरवसे हे माणसांनी कसं वागावं हे त्यांनी मला शिकवलं. मला त्यांच्यासारखे गुरु भेटले. त्या काळात मला त्यांचा लय राग यायचा. त्याची कारणं बी तशीच. मी जिथं कामाला जायचो त्या दुकानाच्या समोर आमच्या वर्गातली एक मुलगी राहत होती. दुकान डांबरी रस्त्यावर. मालक दिवसातनं 4-5 वेळा दुकानापुढचा रस्ता झाडून, लोटून, साडा रांगोळी करायला लावायचा. उगाचच सारखा आरशे पूस, टेबलं पूस, फरशी पुसून घे, घरचं दळण आण, राखेल आण, लहान मुलीला शाळेत सोडून ये, शाळेतून घेऊन ये. काही वेळा तर लहान मुलीने दुकानात संडास केल्यावर त्यांचे संडास धुवायला, त्या पोरींचे ढुंगणं धुवायला पण मला सांगितले. त्यांनी तसं का केलं हे त्यावेळेला मला कळलं नव्हतं. आज कळतंय का त्यांना माझी परीक्षा बघायची होती. मी उलट बोलतोय का, किरकिर करतोय का, नाही होय म्हणतोय का.
तसा विचार केला तर त्यावेळेला ते मला ₹1 देत नव्हते. सगळं फुकटात करायला लागायचं. पहिले 6 महिने तर फक्त दुकानाची साफसफाई. हे आण, ते आण, इकडं जा, तिकडं जा, ह्याच्याशिवाय काहीच केलं नाही. नंतर हळू त्यांनी त्यांच्या स्वतःच्या दाढीला साबण लाव, दाढी कर. अहो, किती वेळा मार खायला लागला. 2 वेळा कटिंगची मशीनं डोक्यात हाणली. डोक्यातनं रक्ताची धार मानेवरनं खाली, तरी तसंच काम करायला लावलं. मग त्यांनीच दवाखान्यात नेलं, मलमपट्टी केली. त्याची काम शिकवण्याची पद्धतच तशी ना. पण त्यामुळं काय झालं, मी कामात परिपूर्ण बनत गेलो. एक-एक गोष्ट 100-100 वेळा करून घेतली. त्यांचे उपकार मी या जन्मात तरी फेडू नाही शकणार. कलाकार घडवावा कसा हे त्यांनी शिकवलं. अशा तऱ्हेनं तावून सुलाखून वर्षभर मुशीतनं कुटून तयार झाल्यावर 1 वर्ष पूर्ण झाल्यावर दसऱ्याच्या आदल्या दिवशी ज्योतिरामनी मला सांगितलं, "माने, उद्यापासनं तू केलेलं काम मांडून ठेवायचं. तुला अर्धेलेनं हिशोब चालू करायचा आहे." अहो, माझा माझ्या कानावर विश्वास बसेना. मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. त्यात 12वीचा निकाल पण लागला. मी चांगल्या रीतीने पास बी झालो. दिवाळीच्या तोंडावर मला निम्म्यानं काम मिळणार याचा आनंद काही औरच होता. त्याच आनंदाच्या भरात आदल्या रात्री 10 वाजेपर्यंत दुकानात राबलो. तिघांनी दुकान स्वच्छ धुवून पुसून नटवलं, फरशी धुतली, काचा चकाचक करून टाकल्या. दुसऱ्या दिवशी दसऱ्याच्या मुहूर्तावर दुकान उघडायची जबाबदारी त्यांनी माझ्यावर टाकली. दुकानावरनं रात्री घरी येताना दुकानाची चावी घेऊन आलो. महत्त्वाचं म्हणजे सगळं काम शिकताना दादाला कळू दिलं नाही. कारण मी हे काम शिकू नये असं दादाला वाटायचं. त्यामुळं दादाच्या अपरोक्ष काम शिकलेलो. सकाळी दादा कामाला गेल्यावर मी जायचो. दुपारी 1:30 वाजता दादा जेवायला यायचा, मी 1ला यायचो. दादा 2ला जायचा, मी 2:30ला जायचो. दादा रात्री 9-10 वाजता यायचा, मी 9 वाजता यायचो. त्यामुळं दादाला कळायचा काही संबंधच नाही ना. त्यात दुकानं सांगून ठेवलेलं. त्यामुळं कोणी दादाला सांगायचं कारणच नसायचं. बरं, मी काम करायचो ना, चोरी तर नाही करत. त्यामुळं घाबरत नव्हतो, कारण आईला सगळं माहिती. दसऱ्याच्या दिवशी पहाटे 4:30ला उठलो, अंघोळ चहापाणी करून 5 वाजता दुकान उघडलं. नामदेव मंदिरातनं पाणी आणलं, सगळं पाणी भरून ठेवलं. सडा, रांगोळी, पूजा अर्चा करून कामाला तयार झालो. माझं भाग्य किती थोर बघा ना. कधी नाही ते पहिलं गिऱ्हाईक भट्टड मालक आले. ते ज्योतिरामचं फिक्स गिऱ्हाईक. त्यांचं वैशिष्ट्य असं का दाढी करू, कटिंग करू, हातात येतील तेवढे पैसे द्यायचे. त्या दिवशी मला उत्तेजन दिलं. मला म्हणले, "कर दाढी, तुला जमल तशी." त्यांना माहिती होतं मला काम नीट जमत नाही, पण मला त्यांनी संधी दिली. मी पण व्यवस्थित मन लावून पहिली दाढी केली. ते इतके खुश झाले. पटकन ₹10ची नोट काढून दिली. वर पाठीवर हात ठेवला, शाबासकी दिली. अहो, गहिवरूनच आलं ना. त्याने पाठीवर थोपटलं. कधी काय गरज लागली तर मला भेट म्हणले. मी ज्या काळी काम शिकत होतो त्यावेळी ₹1 दाढी आणि ₹2 कटिंग असा दर होता आणि आयुष्यातलं पहिलं गिऱ्हाईक असं भेटलं मला. काय हुरूप आला हो. त्या दिवशी ज्योतिराम 7:30ला दुकानी आले तेव्हा ₹18चं काम केलं होतं. मालक एवढा खुश झाला का भट्टड मालकाने दिलेले ₹10 बक्षीस म्हणून तसेच मला देऊन टाकले. अहो, त्या काळातले ₹10 मला तर अलिबाबाची गुहाच वाटली. इतक्या त्वेषानं त्या दिवशी काम केलं म्हणता. त्यात मालकाने 2 वेळा चहा पाजला, दुपारी पदरचा नाश्ता चारला. मग मी मागं सरण का? अहो, दिवसभरात ₹86चं काम केलं. संध्याकाळी 9:15ला दुकान बंद केलो, शिलंगानाला निघालो. हा असा पहिलाच दसरा. ज्या दिवशी ओवाळणी म्हणून मुठभर पैसे तापकात टाकले, ते तब्बल ₹51 होते. घरच्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांना काय कळेना एवढे पैसे मी आणले कुठून? मग मी खरा प्रकार सांगितला. आईने मला मायेने जवळ घेतलं, प्रेमानं डोक्यावरनं हात फिरवला आणि म्हणली, "इथून पुढं उत्तरोत्तर तुझ्यात सुधारणाच होईल." आणि आईने दिलेला तो आशीर्वाद आज पण माझ्या पाठीशी आहे. जीवनात कधीच मी तो दिवस नाही विसरणार. आयुष्यात किती पैसे कमवू द्या, त्या पैशाची बरोबरी होऊच शकत नाही. आईचा आशीर्वाद, मालकाचं पाठबळ आणि माझं कष्ट या त्रिकुटाच्या जोरावर माझ्या आयुष्याचा जीवनरथ उधळला. आता मला फक्त दाढी करता येत होती, पण काही गिऱ्हाईकं इतकी चांगली होती का ती मला कटिंग पण करायला लावायची. म्हणायची, "कर की, कशी बी कर, वाकडी तिकडे कर, कात्री तर चालवता येते का नाही?"
बाद झालं तर काय होईन, शेवटी टक्कल करायला लागल ना. होऊन जाऊ दे रे. अशा लोकांच्या जोरावर मी काम शिकत होतो. काम शिकताना अनेक घटना, अनेक किस्से घडले. त्यातले उदाहरणादाखल काही किस्से नमूद करावे लागतील, त्याच्याशिवाय मला चैन नाही पडणार. श्रोते हो, हे किस्से तुम्ही ऐकणार आहात उद्या साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. ज्या चॅनलवर तुम्ही ऐकताय भरत माने लिखित भरतायन हे त्यांचं आत्मचरित्र. भेटूयात उद्या.